निवडणूक अंतिम टप्प्यात आलेली आहे. काय सांगते? महानगरपालिकेला मतदानाला अवघा 1-1.5 तासाचा अवधी असल्यामुळं निश्चितच संपूर्ण शहरामध्ये विशेषतः आमच्या सिडको, आडको, कवठा या भागामध्ये भारतीय जनता पार्टीचे सर्वच्या सर्व उमेदवार 100% प्रचंड मताधिक्याने निवडून येत आहेत. आणि नांदेडची जनता हा भारतीय जनता पार्टीचा पहिला महापौर करण्यासाठी मला वाटतं की वाट बघते. आणि उद्या खरं तर मतमोजणीच्या नंतर या शहराचा महापौर हा भारतीय जनता पार्टीचा होईल, याच्यामध्ये कुणाच्याही मनामध्ये शंका नाही. अशोक चव्हाण साहेब खरं तर आमचे गोपचेडे साहेब हे खरं तर 2 खासदार आहेत. या ठिकाणी ते मुख्यमंत्री राहिले आहेत, गोपचेडे साहेब खासदार आहेत. आणि मला असं वाटतं की दोघंही या विजयाचे निश्चितच किंग मेकर आहेत. त्यामुळे कुणाच्याही मनामध्ये शंका घेण्याचं कारण राज्यामध्ये, देशामध्ये आदरणीय मोदीजींच्या नेतृत्वात सत्ता राज्यामध्ये देवाभाऊची आहे. निश्चितच नांदेड शहरामध्ये अशोक चव्हाण साहेब असतील, गोपचेडे साहेब असतील, यांच्या माध्यमातून ट्रिपल इंजिनच्या सरकारच्या माध्यमातून या शहराचा झपाट्याने विकास होईल. निश्चितच पुढच्या मी सांगितलं ना की सिडको मधले 9 नगरसेवक, 5 नगरसेवक आणि कवठ्यामधले 4 या पुलाच्या अलीकडचे 9चे नगरसेवक हे भारतीय जनता पार्टीच्या ठसठशीत कमळाच्या चिन्हावर. चव्हाण साहेबांनी शब्द दिलाय महापौर आहे, उपमहापौर आहे. नाही बघा, आम्ही असतील खासदार साहेबांना आणि चव्हाण साहेबांना विनंती करणार आहे की नदीच्या अलीकडच्या भागाचा जो पुढचं जे वाढणारं जे शहर आहे, या शहराचा खऱ्या अर्थाने जर विकास करायचा असेल तर या भागामधला पदाधिकारी हा चांगल्या पद्धतीचा महापालिकेमध्ये जर राहिला, निश्चितच वाढत्या शहरीकरणामध्ये या भागाचा विकास होऊ शकतो, अशी परिस्थिती आहे.